विदर्भाच्या मातीतील मातीशी नाळ असलेल्या काळ्या भूमीला आई म्हणणारा तो याच मातीत पांडुरंग नावाचा एक माणूस आपल्या नशिबाची लढाई लढत होता. अंगावर एक जुनी अनेक ठिगळं लावलेली पांढरी बनियान, कमरेला गुडघ्यापर्यंत खोचलेलं धोतर आणि डोक्यावर घामाने माखलेलं एक फेटा. पांडुरंग यांच्या आयुष्यात सुखाचे दिवस कधी आलेच नाही, पण त्यांनी कधीही तक्रार केलीच नाही. त्यांच्या पत्नीचे विठाईचे निधन होऊन आता 10 वर्ष झाली होती. जाताना विठाबाईने पांडुरंगाच्या हातामध्ये 5 वर्षाच्या अमोलचा हात दिला होता आणि एकच शब्द घेतला होता, याला शिकवा, याला आपल्यासारखं रानात राबू देऊ नका. तो एक शब्द पांडुरंगरावांसाठी आयुष्याचं ध्येय बनलं होतं. पांडुरंगाकडे फक्त 2 एकर कोरडवाहू जमीन होती. पाऊस पडला तर पिकवायचं, नाहीतर सावकाराचं कर्ज डोक्यावर चढवायचं. पण अमोलच्या शिक्षणात त्यांनी कधीही खंड पडू दिला नाही. अमोल जेव्हा जिल्हा परिषदच्या शाळेत जायचा तेव्हा पांडुरंग पहाटे 4 वाजता उठून दुसऱ्याच्या शेतात मजुरीला जायचे. दुपारच्या उन्हात जेव्हा दगडही तापून निघायचा तेव्हा पांडुरंग अनवाणी पायाने रानात काम करायचे. त्यांच्या तळपायांना पडलेल्या भेगा इतक्या खोल होत्या की त्या मातीत भरलेली जायची आणि एके दिवशी त्यातून रक्तही यायचं. एके दिवशी संध्याकाळी अमोल शाळेतून घरी आला. त्याने त्याच्या पहिला बापू एका कोपऱ्यात बसून खापराने आपल्या पायाच्या भेगांमधून माती काढत होते. रक्ताची एक धार जमिनीवर सांडली होती. अमोल धावत गेला आणि रडत म्हणाला, बापू नका करू ना हे काम, तुमची ही अवस्था बघवत नाही मला. मी शाळा सोडतो, मी पण तुमच्यासोबत रानात येईल, आपण दोघं मिळून काम करू. पांडुरंगाने अमोलचे डोळे पुसले आणि त्याला जवळ ओढलं. वेडा आहेस का रे तू? माझ्या पायांच्या भेगांनी तुला दुखतंय? अरे जेव्हा तू मोठा साहेब होऊन गाडीतून उतरशील आणि तुझी ती चकचकीत बुटं ह्या मातीला लागतील ना, तेव्हा ह्या बापाच्या सगळ्या भेगा आपोआप भरून येतील. तू फक्त शिक, वाघासारखा शिक. पांडुरंगाची ही जिद्द पाहून अमोलनेही अभ्यासात स्वतःला झोकून दिलं. गावात वीज नसायची, पण पांडुरंग चिमणीचा उजेड करून रात्रभर अमोलच्या अभ्यासापाशी बसून राहायचे. तुला झोप लागली तर मला सांग, मी तुझ्या तोंडावर पाणी मारेल, पण आजचा धडा पूर्ण झाल्याशिवाय झोपायचं नाही, असे ते दोघे मायेने पण शिस्तीत सांगायचे. दिवस सरले, वर्ष सरली. अमोल आता मोठा झाला होता. त्याला शहरात अभ्यासासाठी पाठवायचं होतं. पांडुरंगाने आपली ती 2 एकर जमीन गहाण ठेवली. गावातल्या लोकांनी त्यांना वेड्यात काढलं. पांडू, म्हातारपणी काय भीक मागणार आहेस काय? कशाला रे एवढा पैसा शहरात ओततोयस? पण पांडुरंग फक्त हसायचे आणि म्हणायचे, माझी जमीन गहाण पडली तरी चालेल, पण माझ्या पोराचं भविष्य गहाण पडता कामा नये. अखेर तो दिवस उजळला ज्याची पांडुरंग गेली 20 वर्ष वाट पाहत होते. रेडिओवर बातम्या लागल्या आणि गावात पेढे वाटले गेले. अमोलने MPSCच्या परीक्षेत राज्यात नाव काढलं होतं. तो उपजिल्हाधिकारी झाला होता. पूर्ण गावाने पांडुरंगाची मिरवणूक काढली. वाजत गाजत अमोल जेव्हा घरी आला तेव्हा त्याने पाहिलं त्याचे वडील त्या जुन्या झोपडीच्या दारात उभे होते. अमोल धावत गेला आणि त्याने पांडुरंगाच्या त्या भेगाळलेल्या पायावर डोकं ठेवलं. पांडुरंगाला काय बोलावं सुचत नव्हतं. त्यांनी फक्त अमोलच्या खांद्यावर हात ठेवला आणि आकाशाकडे पाहून हात जोडले. बा विठ्ठला, बघ तुझा पोरगा साहेब झाला ग. पांडुरंगाचा तो ओरडणारा आवाज आनंदाने फाटला होता. अमोलने बापूचा हात धरला आणि म्हणाला, बापू आता रानात जायचं नाही, आता फक्त आणि फक्त आरामात तुम्ही माझ्यासोबत शहरात येणार, माझ्या बंगल्यावर राहणार. पांडुरंगाने आनंदाने मान हलवली आणि मान डोलवली. त्यांना वाटलं होतं की आता त्यांचा वनवास संपला, पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. ज्या शहराच्या झगमगाट्या ते मुलासोबत जाणार होते तिथे त्यांच्या साधेपणाचा लिलाव होणार होता. मुलाच्या साहेब होण्याच्या गर्वात बापाचे कष्ट हरवणार होते. पुण्यात आल्यावर सुरुवातीचे काही दिवस खूप कौतुकाचे गेले. अमोलची पत्नी सोनल ही एका मंत्र्याच्या नात्यातील होती. तिला डेप्युटी कलेक्टरची पत्नी म्हणून मिरवण्यात खूप अभिमान वाटायचा. पण हा अभिमान तेव्हाच ओसरला जेव्हा तिने आपल्या सासऱ्यांचे पांडुरंगाचे राहणीमान पाहिले. सोनलला पांडुरंगांचे
ते सकाळी लवकर उठून मोकळ्या आवाजात भुपाळ्या म्हणणे खटकू लागले. त्यांना डायनिंग टेबलवर बसून काट्या चमच्याने जेवताही येत नसे. ते जमिनीवर मांडी घालून बसायचे आणि हाताने जेवायचे. एके दिवशी सोनलने अमोलला बेडरूममध्ये स्पष्ट सांगितले, अमोल, तुझे वडील जेव्हा घरात येतात तेव्हा पूर्ण घर घामाने आणि मातीच्या वासाने भरून येते. आणि त्यांचं ते धोतर काल माझ्या मैत्रिणी आल्या होत्या, त्या विचारत होत्या की हा तुमचा वॉचमॅन आहे का. मला किती ओशाळ वाटलं, वाईट वाटलं. असेल याचा विचार केलायस का. अमोल शांत बसला. एका बाजूला ज्या बापाने त्याला घडवले तो होता आणि दुसऱ्या बाजूला त्याची साहेबाची प्रतिष्ठा होती. हळूहळू अमोलने वडिलांकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. एकदा जिल्ह्याचे मोठे साहेब, कलेक्टर, काही वरिष्ठ अधिकारी अमोलच्या घरी जेवायला येणार होते. अमोलने पांडुरंगाला आधीच बजावून ठेवले होते, बापू, आज मोठे पाहुणे येणार आहेत, तुम्ही तुमच्या खोलीतच राहा, बाहेर येऊ नका. सोनलने तुमच्यासाठी तिथे जेवण पाठवून दिलं आहे. पांडुरंगाला आश्चर्य वाटले, पण त्यांना पण त्यांना वाटले कदाचित मुलाच्या कामात अडथळा नको. रात्री पार्टी रंगात आली होती. हॉलमध्ये हास्याचे फवारे उडत होते. पांडुरंगांना तहान लागली होती म्हणून ते विसरून हॉलमध्ये पाण्याच्या तांब्या घ्यायला आले. त्यांना पाहताच हॉलमध्ये शांतता पसरली. पांडुरंगांनी जुनी मळलेली बनियान घातली होती आणि ते अनवाणी होते. हे कोण आहेत अमोलजी, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने विचारले. अमोलचा चेहरा भीतीने आणि रागाने लाल झाला. त्याने क्षणभर वडिलांकडे पाहिलं. त्याला त्याच्या भेगाळलेल्या पायांची आणि साध्या धोतराची लाज वाटली. तो खोटं असून म्हणाला, अहो सर, हे आमच्या गावचे जुने गडी आहेत. विठाईचा मुलगा आहे हा, खूप वर्षांपासून आमच्याकडे काम करतोय, म्हणून सोडून जात नाही. पांडुरंगाच्या हातातला पाण्याचा तांब्या थरथरला. ज्या मुलाला त्यांनी वाघासारखं शिकवलं तोच मुलगा आज स्वतःच्या बापाला गडी म्हणून ओळख करून देत होता. ते काहीच बोलले नाहीत. त्यांच्या डोळ्यांतून पाणी आले नाही, कारण त्यांची वेदना अश्रूंच्या पलीकडे गेली होती. ते शांतपणे आपल्या खोलीत गेले आणि जमिनीवरच बसून राहिले. पार्टी संपल्यानंतर सोनलने घर डोक्यावर घेतलं. बघितलं अमोल, आज तुझ्या या गड्यामुळे तुझी काय इज्जत राहिली. जर हे उद्या या घरातून गेले नाहीत तर मी घर सोडून जाईन. मला अशा लोकांसोबत राहायचं सवय नाही, जे शिष्टाचाराचा अर्थही समजत नाही. अमोलचा पूर्णपणे सत्तेचा आणि प्रतिष्ठेच्या नशेत होता. त्याला वडिलांच्या कष्टापेक्षा आपली खुर्ची आणि पत्नीचा मान मोठा वाटू लागला. त्याने ठरविले की आता वडिलांना इथे ठेवणे त्याच्या करिअरसाठी धोकादायक आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी अमोल पांडुरंग यांच्या खोलीत गेला. पांडुरंग आपली जुनी गाठोडी बांधून आधीच तयार होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक शांतता होती, जशी वादळापूर्वी असते अगदी तशीच. बापू, मला वाटलं होतं तुम्ही गावीच गेलेले बरं होईल. तिथेच तुमचं मन रमत नाहीये. आता इथे तुमचं मन रमत नाहीये आणि मलाही कामाचा खूप लोड असतो, अमोल अडखळत बोलला. पांडुरंगाने मुलाच्या डोळ्यात पाहिलं. त्यांना तिथे आपला अमोल दिसला नाही, तर एक अहंकारी अधिकारी दिसला. ते फक्त इतकंच म्हणाले, अमोल, तुझी बुटं कधीच चकचकीत झाली रे बाळा, पण तुझ्या मनाला लागलेली घाण काढायला मात्र तू विसरलायस. मी जातोय, पण लक्षात ठेव, झाडाची मुळं कापली तरी झाड जास्त काळ उभं राहू शकत नाही. पांडुरंग घराबाहेर पडले. त्यांच्या हातात फक्त ती जुनी काठी होती, जी कधी काळी अमोलला चालवायला शिकताना आधार म्हणून वापरली होती. आज तीच काठी त्यांचा एकमेव आधार होती. पांडुरंग रेल्वे स्टेशनवर आले खरे, पण त्यांचं मन गावी जायला तयार नव्हतं. ज्या गावाला त्यांनी मुलाच्या यशाच्या गोष्टी सांगितल्या होत्या तिथे मुलांनी घराबाहेर काढलं हे तोंड घेऊन जाणं त्यांना मान्य नव्हतं. त्यांनी खिशात हात घातला. फक्त काही 100च्या नोटा होत्या. त्यांनी पाहिलं, पहिली गाडी पकडली आणि पुण्यापासून एका दुर्गम डोंगराळ भागात उतरले. हे गाव होतं वाळकी. इथली जमीन ओसाड होती. लोक कामाच्या शोधात शहराकडे जात होती. पांडुरंगांना आपली तरुणपणाची कष्ट उपसण्याची सवय आठवली. त्यांनी तिथे एका म्हाताऱ्या शेतकऱ्याच्या पडक्या झोपडीत आश्रय घेतला आणि त्यांच्या पडीक जमिनीवर काम करण्यासाठी परवानगी मागितली. बाबा, ही जमीन दगडधोंड्यांची आहे. इथे गवतही उगत नाही. तुम्ही काय पिकवणार? तो शेतकरी हसून म्हणाला,
पांडुरंग फक्त इतकंच म्हणाले, जमीन दगडधोंड्यांची नसते लेका, माणसाचं काळीच दगड झालं की जमीन ओसाड पडते. मी या मातीला पुन्हा जागा करीन. पांडुरंगाने पुन्हा एकदा कंबर कसली. पाठ 4ला उठून ते दगड फोडायचे. स्वतःच्या हाताने पाण्याचे पाट बांधा काढायचे. ज्या हातांनी मुलाला साहेब बनवलं होतं तेच हात आता पुन्हा एकदा मातीशी नातं सांगू लागले. त्यांनी आता सेंद्रिय शेतीचा ऑर्गॅनिक फार्मिंग प्रयोग सुरू केला. गावातील लोक त्यांना वेडा म्हातारा म्हणायचे, पण पांडुरंग आपल्या धुंदीत होते. तिकडे पुण्यात अमोल आणि सोनल आता आपल्या हव्या अशा हाय प्रोफाईल आयुष्यात सुखी होते. पण निसर्गाचा एक नियम आहे, ज्या मुळांना आपण नाकारतो तीच मुळं नसल्यामुळे झाड डगमगळीत होतं. अमोलच्या कार्यकाळात एका मोठ्या या धरणाच्या प्रकल्पावरून वाद निर्माण झाला होता. शेतकऱ्यांनी अमोलच्या विरोधात आंदोलन सुरू केले होते. अमोलने सत्तेच्या जोरावर आंदोलन दडपण्याचा प्रयत्नही केला, पण प्रकरण चिघळलं. त्यातच सोनलच्या भावाच्या एका चुकीच्या बिझनेस डीलमुळे अमोलचं नाव फार गेलं. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीबी अमोलच्या मालमत्तेवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. ज्या प्रतिष्ठेसाठी त्याने आपल्या बापाला सोडलं होतं, तीच प्रतिष्ठा आता धुळीला मिळण्याची चिन्ह दिसत होती. सोनल आता सतत चिडचिड करायची, अमोल तुझ्यामुळेच माझ्या वडिलांची बदनामी होते, काहीतरी कर. तिला आता अमोलच्या पदाची काळजी होती, अमोलची नाही. वाळकी गावाचा कायापलट होऊन आता फक्त 2 वर्ष उलटली. पांडुरंगाच्या कष्टाला फळ मिळालं होतं. त्या ओसाड डोंगरावर आता हिरवीगार फळझाडं डोलत होती. त्यांनी गावातल्या सर्व तरुणांना एकत्र करून बळीराजाचा बचत गट स्थापन केला होता. त्यांच्या शेतातल्या फळांना आणि भाज्यांना शहरात मोठी मागणी होती. लोक आता त्यांना पांडुरंग बाबा म्हणून आदराने हाक मारू लागले होते. पांडुरंगाने कमावलेला पैसा स्वतःवर खर्च केला नाही. त्यांनी त्या गावात एक मोठी शाळा आणि वाचनालय बांधलं. माझ्या पोराला मी शिकवलं, पण त्याला संस्कार देता आले नाहीत. आता ह्या गावातल्या पोरांना मी अधिकारी नाही तर माणूस बनवेन, हा त्यांचा निश्चय होता. एके दिवशी जिल्ह्याच्या नवीन कलेक्टरनी वाळकी गावातील ह्या क्रांतीबद्दल ऐकले. त्यांनी ठरवलं की ह्या आदर्श शेतकऱ्याचा सत्कार करायचा आणि त्या कार्यक्रमाची जबाबदारी अमोलवर सोपवली गेली. अमोलला अजूनही माहीत नव्हतं की तो ज्या आदर्श शेतकऱ्याला भेटायला जातोय तो दुसरा तिसरा कोणी नसून त्याचे स्वतःचे वडील आहेत. तो ताफ्यासह वाळकी गावात पोहोचला. अमोल वाळकी गावात पोहोचला. गावात सगळीकडे पांडुरंग बाबांचा विजय असो अशी घोषणा दिल्या जात होत्या. अमोल गाडीतून उतरला. समोर एका साध्या लाकडी मंचावर एक पांढरा फेटा बांधलेला, खांद्यावर उपरणं घेतलेलं आणि हातात तीच कर्तव्याची काठी असलेला म्हातारा उभा होता. त्यांच्या चेहऱ्यावर तेज होतं आणि डोळ्यात जगाला जिंकण्याचं समाधान. अमोलच्या पायाखालची जमीन सरकली. त्याचे हात थरथरू लागले. समोर त्याचा वडील उभा नव्हता, तर संपूर्ण जिल्ह्याचा राजा उभा होता. गावातील लोकांनी अमोलचे स्वागत केले. अमोलचे पाय जड झाले होते. कलेक्टर साहेब शेजारीच उभे होते आणि कौतुकाने पांडुरंगाकडे पाहत होते. बघा अमोलजी, हे आहेत पांडुरंग बाबा. ज्या वयात लोक विश्रांती घेतात त्या वयात त्यांनी एका ओसाड जमिनीचं नंदनवन केलं. खऱ्या अर्थाने मातीचा अभिमान कसा राखावा हे यांच्याकडून शिकावं. कलेक्टर साहेबांनी उद्गार काढले. अमोलला प्रत्येक शब्द एखाद्या बाणासारखा टोचत होता. तो व्यासपीठावर चढला. पांडुरंगाच्या नजरेला नजर भिडवण्याची त्यांची हिंमत नव्हती, पण पांडुरंगाच्या डोळ्यात ना सूड होता ना राग. त्यांच्या नजरेत फक्त एक अथांग उपेक्षा होती. कार्यक्रमाच्या शेवटी अमोलला आपल्या हस्ते पांडुरंगाचा सत्कार करायला सांगण्यात आले आणि अमोल थरथरत्या हाताने शाल आणि सन्मान चिन्ह घेऊन पुढे सरकला. जसा तो जवळ आला तसा पांडुरंगाने हळूच त्याच्या कानात म्हटलं, कसा आहे साहेब, ओळखला का ह्या जुन्या गाड्याला? अमोलच्या हातातून शाल गळून पडली असती, पण त्याने स्वतःला सावरले. त्याच्या डोळ्यात पाणी आले, पण ते पश्चातापाचे होते की परिस्थितीच्या लाचारीचे हे सांगणे कठीण झाले होते. सत्कार संपला. पांडुरंगाने सर्वांसमोर जाहीर केले, माझा सत्कार करण्यापेक्षा ह्या गावातल्या शाळेला मदत करा. आणि साहेब,
पद आज आहे उद्या जाईल, पण माणुसकी शेवटपर्यंत सोबत राहते. सोनलची पडझड आणि संकटाची चाल. तिकडे पुण्यात सोनलच्या आयुष्यात भूकंप आला होता. ज्या भावासाठी तिने अमोलला वाकवले होते, त्याच भावानेच अमोलच्या नावे बनावट सह्या करून कोट्यावधींचा भ्रष्टाचार केला होता. पोलीस आता घरापर्यंत पोहोचले होते. ज्या सोन्याच्या पिंजऱ्याचा सोनलला अभिमान होता, तो आता तिची तुरुंगाची भिंत बनणार होता. 2 दिवसांनी अमोलला निलंबित सस्पेंड करण्यात आले. चौकशीसाठी त्याच्या घरावर छापा पडला. सोनलच्या माहेरच्या लोकांनी हात झटकले. आम्हाला यात ओढू नका. अमोलने काय केले ते त्याला ठाऊक असेल, असे म्हणत तिचे वडीलही बाजूला झाले. ज्या सोनलला पांडुरंगाच्या घामाच्या वासाची लाज वाटायची, तिला आता समाजात तोंड दाखवायलाही जागा उरली नव्हती. ती घरात एकटी बसून रडत होती. अमोल जेव्हा घरी आला तेव्हा त्याच्या लक्षात आले की सत्तेच्या काळात जे मित्र होते ते आता फोनही उचलत नाही. अमोल पूर्णपणे खचला होता. त्याला जेलमध्ये जाण्याची भीती वाटत होती. अशातच त्याला एका रात्री पांडुरंगाचा निरोप मिळाला. निरोप घेऊन आला होता वाळकी गावचा तो म्हातारा शेतकरी. अमोल साहेब, पांडुरंग बाबांनी निरोप धाडलाय. म्हणाले की जेव्हा जगातील सगळी दारं बंद होतात तेव्हा बापाचं आभाळ अजूनही उघडच असतं. या गावाला मातीला तुमची गरज आहे. अमोलने रात्री सोनलला सोबत घेतली आणि तो वाळकी गावाकडे निघाला. रात्रीचे 2 वाजले होते. तो पांडुरंगाच्या दारात पोहोचला, जिथे पांडुरंग राहत होते. बाहेर कंदील होता. अमोलने झोपडीत पाऊल टाकले. पांडुरंगाच्या पाठीवर काहीतरी हिशोब लिहित होते. अमोल थेट त्यांच्या पायावरती पडला आणि ढसाढसा रडू लागला. बापू, मला वाचवा. मी बर्बाद झालो आहे. ज्या सत्तेसाठी मी तुम्हाला सोडवलं तिनेच माझा हातघात केला. सोनलला पण तिची चूक कळाली. आम्हाला माफ करा बापू. पांडुरंगाने शांतपणे आपली काठी बाजूला ठेवली. त्यांनी अमोलला उठवले नाही, तर त्याला रडू दिले. मनात साचलेली अहंकाराची घाण वाहून जाणे गरजेचे होते. अमोल, पांडुरंग धीरगंभीर स्वरात म्हणाले, मी तुला त्या दिवशी सांगितलं होतं, मुळं कापली की झाड पडते. तू तुझं पद गमावलेस ते चांगलं झालं, कारण त्या खुडीनेच तुला माणूस म्हणून बनवायला विसरायला लावलं होतं. आता तू साहेब नाहीस, तू फक्त माझा मुलगा आहेस. इथून पुढे तुला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल. चालेल. तुला बाजूला उभी असलेली सोनल, जिने कधी साध्या चटईवर पाय ठेवला नव्हता, तिने पुढे येऊन पांडुरंगाचे पाय धरले. बाबा, मी पण रानात काम करेल, पण आम्हाला तुमच्या सावलीत राहू द्या. सकाळची 5च्या सुमारास असलेल्या कोकिळेच्या कुहू आवाजाने सोनलची झोप उडाली. कालपर्यंत जिची सकाळ बेटी आणि नुकलीत खोलीत व्हायची, आज तिच्या अंगावर साधी चादर होती. कानात पक्ष्यांचा किलबिलाट होता. तिने पाहिलं बापू आधीच उठून शेतात गेले होते. अमोलही हातात टोपली घेऊन त्यांच्या मागे मागे निघाला होता. सोनलने स्वतःला सावरला आणि ती स्वयंपाकघरात आली. तिथे चुलीवर पाणी तापवलं होतं. तिने आयुष्यात कधीही विस्तव पेटवला नव्हता, पण आज तिला ते शिकावं लागणार होतं. गावातील स्त्रिया तिला बघून कुतूहल व्यक्त करत होत्या, पण सोनलने आता ठरवलं होतं, ज्या बापाने माझ्या नवऱ्याला घडवलं, त्याच बापाच्या विश्वासाला मी आता तडा जाऊ देणार नाही. अमोल जेव्हा शेतात पोचला तेव्हा बापू एका जुन्या विहिरीपाशी बसले होते. अमोल, हे बघ, पाणी जमिनीतून उपसायचं लागतं, तेव्हा कुठं पीक करायचं, तसंच आयुष्याचं असतं. कष्टाचा घाम गाळल्याशिवाय सुखाचं पीक काही येत नाही. आज तुला माझं हे 2 एकर रान नांगरायचं आहे, बापू शांतपणे म्हणाले. अमोलने शर्टाच्या बाया वर सारल्या. पहिल्या तासात त्याच्या हाताला फोड आले. अंगणातून घामाच्या धारा वाहू लागल्या, पण तो थांबला नाही. त्याला आठवलं होतं, बापू वर्षानुवर्ष हेच काम करत होते आणि तो मात्र शहरात बसून या कष्टाची लाज वाटत होता. दुपारी सोनल शेतात भाकरी घेऊन आली आणि तिघांनी झाडाखाली सावलीत बसून एकत्र बसून कांदा भाकरी खाली. अमोलला वाटलं 5 स्टार हॉटेलच्या जेवणापेक्षा ह्या भाकरीची चव कितीतरी पटीने जास्त चांगली आहे. पुण्यातील चौकशी अजूनही सुरू होती. अमोलवर असलेले भ्रष्टाचाराचे आरोप गंभीर होते. सोनलचा भाऊ स्वतःला वाचविण्यासाठी सर्व दोष अमोलवर ढकलत होता. एके दिवशी अमोलचे वकील वाळकी गावात आले. अमोलजी, परिस्थिती आता हाताबाहेर जातीये. तुमच्या विरोधातले पुरावे प्रबळ आहेत, पण लवकर काही केलं नाही तर तुम्हाला शिक्षा मिळणे हे अटळ आहे.
वकील चिंतेने म्हणाले. अमोल खचला, पण पांडुरंग बाबा तिथेच उभे राहिले होते. त्यांनी आपल्या गाठोड्यातून ती एक जुनी डायरी काढली. ही डायरी पांडुरंगाने अमोलच्या बंगल्यावर राहताना गुपचूप लिहिली होती. त्यात त्यांनी असं सोनलच्या भावाच्या आणि त्यांच्या साथीदारांच्या त्या सर्व बैठकांचा, वेळेचा आणि संभाषणाचा उल्लेख केला होता, जे त्यांनी अमोलच्या नकळत त्यांच्या घरी केले होते. हे घ्या वकील साहेब, हे माझे गडी असतानाचे निरीक्षण आहे. ज्या रात्री हे लोक माझ्या मुलाला गोठण्यासाठी कागदपत्र तयार करत होते, त्या रात्री मी तिथेच होतो. मला लिहिता वाचता येते हे त्यांना माहीत नव्हतं. बापूंचे शब्द ऐकून अमोलला धक्का झाला. बापूंनी अमोलला वाचवण्यासाठी तेव्हाच डायरी तयार करून ठेवली होती, जेव्हा अमोलने त्यांना घराबाहेर काढलं होतं. यालाच तर म्हणतात बापाचं काळीज. पुढच्या काही महिन्यातच कोर्टात ह्या पुराव्यांच्या आधारे खळबळ उडाली. अमोल निर्दोष सुटला आणि खरा गुन्हेगार सोनलचा भाऊ, आता तो मात्र गजाआड झाला. सरकारने अमोलचे निलंबन मागे घेतले आणि त्याला पुन्हा सेवेत रुजू होण्याचे आदेश दिले. गावात जल्लोष झाला, पण अमोलच्या चेहऱ्यावर आता पूर्वीसारखा गर्व नव्हता. त्याने सोनलकडे पाहिलं. सोनल आता पूर्णपणे बदलली होती. ती गावातल्या महिलांच्या बचत गटाचे नेतृत्व करत होती. अमोल बापूंकडे गेला आणि म्हणाला, बापू, मला माझी नोकरी परत मिळाली आहे. मला पुन्हा शहरात बोलवले, पण यावेळी मी तुम्हाला सोडून जाणार नाही. तुम्ही माझ्यासोबत येणार ना बापू? बापू हसले. त्यांनी अमोलच्या डोक्यावर हात ठेवला. बाळा, माझी जागा ह्या मातीत आहे. तू जा शहरात, पण साहेब म्हणून नको, तर सेवक म्हणून जा. खुर्चीवर तू बसशील तिथे बसण्यापूर्वी एकदा तुझ्या या फोड आलेल्या हातांकडे बघ. तुला गरिबीच्या वेदना समजतील. अमोलने एक मोठा निर्णय घेतला. त्याने सरकारकडे विनंती केली की त्याची बदली एका अतिदुर्गम आदिवासी भागात करण्यात यावी, जिथे खरंच कामाची गरज आहे. आता त्याला झगमगाट नको होता, तर बापूंच्या संस्काराची अंमलबजावणी करायची होती. अमोलने शहरातील एक आरामी बदली नाकारून मेळघाटातील एका अतिदुर्गम आदिवासी तालुक्याची निवड केली, जिथे रस्ते नव्हते, वीज नव्हती आणि कुपोषण 5वीला पुजलेलं होतं. सोनलनेही हट्ट धरला. ती सुद्धा सोबत येणार. बापू मात्र वाळकी गावातच थांबले. पण त्यांनी अमोलला एक वचन दिलं. अमोल, जेव्हा तू तिथे डोंगराच्या कुशीत माणुसकीचं नंदनवन फुलवशील ना, तेव्हा मी तुला तिथे भेटायला नक्की येईल. अमोल तेव्हा तिथे पोचला. जेव्हा तिथली परिस्थिती पाहून तो हादरला. शाळा असूनही शिक्षक नव्हते, दवाखाना असून औषध नव्हती. तिथल्या लोकांना सरकारी अधिकाऱ्यांबद्दल प्रचंड राग आणि संशय होता. सुरुवातीला अमोलला पाहताच लोक पळून जायचे आणि अमोल बापूंची एक शिकवण घेऊन आपली लोकांच्या काळजात शिरायचं असेल तर त्यांच्यासारखं बनावं लागेल. अमोलने आपल्याला साहेबी सुटबुट कपाटात बंद करून ठेवला. तो साधे कपडे घालून लोकांमध्ये जाऊ लागला. सोनलने तिथल्या महिलांना एकत्र करून आरोग्याबद्दल आणि मुलांच्या आहाराबद्दल माहिती द्यायला सुरुवात केली. तिथे पाण्याचा एक खूप मोठा प्रश्न होता. डोंगर उतारावरून पावसाचं पाणी वाहून जायचं आणि उन्हाळ्यात लोक थेंबे थेंबे पाण्यासाठी वनवन फिरायचे. अमोलने इंजिनियर्सना बोलवलं, पण तिथे त्यांनी हात टेकवले. इथे धरण बांधणं शक्य नाही असं उत्तर मिळालं. अमोल खचला नाही. त्याने बापूंच्या पत्रातील सल्ल्यानुसार लोकसहभाग पब्लिक पार्टिसिपेशन सुरू केला. त्याने स्वतः हातात कुदळी घेतली. जो जिल्हाधिकारी SDMच्या लोकांच्या फाईल्सवर सह्या करायचा, तो आता स्वतः चिखलात उतरून दगड उचलत होता. ते पाहून गावकरी हळूहळू बाहेर आले. बघता बघता हजारोंचे हात एकत्र आले आणि श्रमदानातून छोटे छोटे बंधारे तयार झाले. एक मोठा संकट या कामामुळे तिथले काही स्थानिक कंत्राटदार कन्स्ट्रक्शन संतप्त झाले, कारण अमोलमुळे त्यांना भ्रष्टाचाराचे दुकान बंद झाले होते. त्यांनी अमोलवर जीवघेणा हल्ला करण्याचा कट रचला. एके रात्री जेव्हा अमोल आणि सोनल घराकडे परत आले होते, तेव्हा जंगलाच्या वाटेत काही गुंडांनी त्यांची गाडी अडवली. त्या संकटाच्या वेळी अमोल घाबरला नाही. त्यांच्या डोळ्यांसमोर बापूंच्या पायांच्या त्या भेगा आणि त्या संघर्षात उभ्या राहिल्या होत्या. त्याने मोठ्या ध्येयाने त्या गुंडांचा सामना केला. दरम्यान गावकरी मशाली घेऊन धावत आले. गावकऱ्यांचं आपल्या साहेबांवर असलेलं प्रेम पाहून गुंड पळून गेले.
त्या रात्री अमोलला कळालं की रक्षण करण्यासाठी तलवारीची नाही तर लोकांच्या आशीर्वादाची गरज असते. बापूंची शिकवण फळाला आली. एका वर्षात त्या दुर्गम भागाचा चेहरा मोहरा बदलला. डोंगर हिरवेगार झाले, पाण्याचे प्रश्न सुटले आणि कुपोषणाचे प्रमाण कमी झाले. राज्य सरकारने अमोलच्या या कार्याची दखल घेतली. त्याला सर्वोत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी म्हणून मुख्यमंत्री पुरस्कार जाहीर झाला. पुरस्कार सोहळा मुंबईच्या राजभवनात होता. मोठे नेते, अधिकारी आणि मीडिया तिथे हजरच होते. अमोलला स्टेजवर बोलवलं गेलं. सर्वजण टाळ्या वाजवत होते. अमोल माईक समोर उभा राहिला होता, पण त्याचे डोळे कोणाला तरी शोधत होते. त्याला राजभवनाच्या गेटवर एक पांढरा फेटा दिसला. हातात तीच लाकडी काठी आणि अंगात तीच साधी बनियन. बापू तिथे उभे होते. अमोलने माईक हातात घेतला आणि गदगदल्या आवाजात म्हणाला, आज तो पुरस्कार मला मिळतोय. तो माझा नाहीये, तो या माणसाचा आहे, ज्याने स्वतःच्या रक्ताचं पाणी करून मला घडवले आणि मी मात्र त्यांच्या कष्टाची लाज काढली. बापू, तुम्ही म्हणाला होता ना की जेव्हा नंदनवन फुलवशील तेव्हा येईल. बघा बापू, आज मेळघाटातील मुलं पोटभर जेवताय. अमोल गर्दी बाजूला सारत थेट गेटपाशी पोचला. समोर पांडुरंग उभे होते. बापूंनी आपल्या मुलाला पाहिलं. तो आता नुसता साहेब नव्हता, तर लोकांच्या डोळ्यातला देव झाला होता. अमोलने बापूंच्या चरणावर लोटांगण घातले. बापू, ह्या सन्मानाची जागा तिथे मंचावर नाही, तर तुमच्या ह्या भेगाळलेल्या पायापाशी आहे. मला माफ करा बापू, मी तुम्हाला ओळखायला उशीर केला. अमोलचे अश्रू बापूंच्या पायावर सांडत होते. पांडुरंगाने थरथरत्या हातांनी आपल्या मुलाला उठवले. त्यांच्या डोळ्यात आज एक वेगळीच चमक होती. त्यांनी अमोलच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, बाळा, ज्या दिवशी तू ह्या मेळघाटाच्या मातीत स्वतःचा घाम गाळशील ना, त्या दिवशी मी तुला माफ केलं होतं. आज तू माझं नाव मोठं केलंस असं लोक म्हणताय, पण खरं सांगू, आज तू मला पुन्हा एकदा माझा पोरगा मिळवून दिलायस. कलेक्टर साहेबांनी आणि मुख्यमंत्र्यांनी विनंती केल्यावरती पांडुरंग बापूंना मंचावर नेण्यात आलं. तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनी उभे राहून स्टँडिंग ओवेशन ह्या महान बापाचा सन्मान केला. ज्या बापाचा एकेकाळी अमोलला अपमान वाटायचा, आज त्याच बापाचा हात धरून चालताना अमोलची छाती अभिमानाने फुगली होती. काही काळानंतर अमोलने आपल्या नोकरीतून रजा घेतली आणि तो सोनलसह पुन्हा आपल्या मूळ गावी आला. ज्या घराला त्याने कुलूप लावले होते ते घर त्याने पुन्हा उघडले, पण यावेळी तिथे एक शहरातली चकाकीचं फर्निचर नव्हतं. त्याने तिथे बापूंच्या पसंतीचे साधे गावठी घर उभे केले. सोनल आता पूर्णपणे बदलली होती. ती साडी नेसून डोक्यावर पदंग घेऊन गावातल्या स्त्रियांसोबत आईची शिदोरीसारखा एक बनावट बचत गट चालू लागली होती आणि एक नवा बचत गट चालू लागली होती. सोनलने बापूंच्या खोलीत विठाबाईच्या पांडुरंग यांच्या पत्नीचा एक मोठा फोटो लावला होता आणि दररोज ती तिथे दिवा लावायची. एके दिवशी संध्याकाळी गावातील नदीकाठी पांडुरंग आणि अमोल बसले होते. बापूंच्या हातात जी जुनी लाकडी काठी होती. बापू शांतपणे म्हणाले, आता माझं काम संपलंय रे. तू अधिकारी झालास, माणूस झालात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू बाप होण्याच्या लायकीचा झालायस. अमोलने बापूंकडे पाहिलं. बापू, तुम्ही हे काय बोलताय? बापूंनी ती आपली काठी अमोलच्या हातात दिली. हे बघ, ही लाकडी काठी म्हणजे केवळ माझा आधार नव्हती, तर ते कर्तव्य होतं. मी हे कर्तव्य पार पाडलं. आता तुझा मुलगा मोठा होईल तेव्हा त्याला ही काठी दाखवून सांग की तुझ्या आजोबाने अनवाणी पायाने होते, पण त्याने कधीही स्वाभिमान विकला नाही. आयुष्यात किती उंच उडाला तरी जमिनीशी असलेलं नातं कधीच तोडू नकोस. त्याच रात्री झोपेतच पांडुरंगाची प्राणज्योत माळवली. त्यांचा चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान होतं. जणू त्यांनी निसर्गाकडूनच घेतलेलं सर्व देणं पूर्ण केलं होतं. संपूर्ण जिल्ह्याने पांडुरंग बापूंना निरोप दिला. त्यांच्या अंत्ययात्रेला केवळ गावकरीच नाही, तर मेळघाटातून हजारो आदिवासी बांधव आले होते. अमोलने बापूंच्या चितेला अग्नी दिला, पण त्याच्या डोळ्यात आता दुःखापेक्षा एक नवीन जिद्द मोठी होती. पांडुरंगाच्या स्मरणार्थ अमोलने त्या गावात एक भव्य
संस्कार केंद्र उभारले तिथे फक्त पुस्तकी ज्ञान दिले जात नसे, तर शेती, माणुसकी आणि आई वडिलांच्या कष्टाची जाणीव करून दिली जाई. आजही त्या केंद्राच्या प्रवेशद्वारावर पांडुरंगरावांचा एक पुतळा आहे. हातात काठी, डोक्यावर फेटा आणि अंगात तीच साधी ठिगळ्या लावलेली बनियन. त्या पुतळ्याखाली एकच ओळ लिहिलेली आहे, शिक्षण माणसाला साहेब बनवतं, पण संस्कार माणसाला बाप बनवतात. अमोल आता मोठा अधिकारी झाला होता, पण आजही तो कार्यरत कार्यालयात जाताना तो आपल्या वडिलांच्या त्या जुन्या लाकडी काठीला स्पर्श करूनच बाहेर पडत होता. त्याला माहीत आहे, जोपर्यंत ही कर्तव्याची काठी त्याच्यासोबत आहे तोपर्यंत तो कधीच वाट चुकणार नाही. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हालाही ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.